गर्ल मध्ये आहे आणि इकडे आपला चुला आहे आणि कोणीतरी येणार कलरची साडी घातली होती आणि मम्मीने मला लोकल मार्केटमधूनच ही बेबी शॉरची फुलाची ज्वेलरी आणली होती। प्रकारचे लाडू होते, ड्रायफ्रुट्स होते, स्वीट्स होते, त्याच्यानंतर वेगवेगळे चॉकलेट्स होते, थंड होतं, असे खूप सारे मी पदार्थ तिकडे मांडले। आई तू बाबा मी आई बघा सगळं चेंज केलंय, तुऱ्यापासून सगळं चेंज केलं आता मध्ये। आता बघा विचार करा परत सेम जागेवर पण असू शकतात। हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त मजेत असाल। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बेबी शॉरचा ब्लॉग बघायला मिळणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया। इकडे केलं आहे हे बेबी शॉरचं डेकोरेशन, घरामध्ये चंद्र लावला आहे आणि असं हे डेकोरेशन केलं आहे। प्लस तुम्हाला बाहेरचं दाखवते झुल्याचं। इथे विठ्ठल रखुमाई ठेवली आहे, त्याच्यानंतर मस्त असं बेबी बॉय मध्ये बेबी आहे, तिकडे बेबी गर्ल मध्ये आहे आणि इकडे आपला चुला आहे आणि कोणीतरी येणार डेकोरेशन केलंय। पुढे चालू आहे आजच्या फंक्शनच्या जेवणाची तयारी आणि जेवणामध्ये आहे भात, गवाराची भाजी, चिकन, कोलंबीची कढी असा मेन्यू आहे आजचा। बघ नानी हाय कर, व्हिडिओ काढायला लावला मी। आणि या खोलीमध्ये आपली कॉफी बसली आहे, प्लस आत्या आहेत, 2 काक्या आहेत आणि माझी आजी सासू बसली आहे। मग मी बेबी शॉरसाठी तयार झाले आणि बेबी शॉरचा हा जो माझा मेकअप आहे तो युनिक क्रिएशनच्या ऋतुजा ताईंनी केला आहे। तुम्हाला आवडला असेल तर त्यांचा मी इंस्टाग्राम ID माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा। बेबी शॉरसाठी मी इकडे ग्रीन कलरची साडी घातली होती आणि मम्मीने मला लोकल मार्केटमधूनच ही बेबी शॉरची फुलाची ज्वेलरी आणली होती। बेबी शॉरसाठी मी सर्व फॅमिलीला ग्रीन कलरचा ड्रेस कोड दिला होता। बेबी शॉरचा कार्यक्रम सुरू झाल्यावर सगळ्यात पहिला तर आम्ही फोटो काढून घेतले आणि आमचे छान छान फोटो आमच्या जोकेशने काढले आहे, त्याचा सुद्धा मी इंस्टाग्राम ID माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। छान छान फोटो काढल्यानंतर मग बेबी शॉरचा मेन कार्यक्रम सुरू झाला। सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही ओट्या भरण्याचा कार्यक्रम आम्ही हॉलमध्ये जिकडे चंद्र सजवला होता तिकडे केला होता। सगळ्यात पहिला मला माझ्या सासरकडची ओटी भरली गेली। बेबी शॉरचं जे डेकोरेशन आहे ते आम्हाला प्रेरक इव्हेंट यांनी करून दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला हवं तसं आमच्या मनासारखं आम्हाला डेकोरेशन करून दिलं। जर तुम्हाला त्यांचा इंस्टाग्राम ID हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्यांना नक्की फॉलो करा। सासरकडची ओटी भरल्यानंतर मग मला माझ्या माहेरची ओटी भरली गेली। ओटीसाठी जे तुम्ही हे मस्त असं बकेट बनवतात ते मी बकेट तयार करून घेतलं होतं आणि त्याचं पूर्ण डेकोरेशन मी माझ्या घरीच केलं आहे। दोन्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही पुढचा कार्यक्रम ओट्यावर जिकडे झुला सजवला होता तिकडे करायला घेतला आणि तिकडे मस्त अशी आम्ही ग्रँड एंट्री केली आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम तिकडे पार पडला। बेबी
शॉरच्या रुखवतासाठी मी खाऊचं रुखवत बनवलं होतं आणि त्या खाऊच्या रुखवतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू होते, ड्रायफ्रुट्स होते, स्वीट्स होते, त्याच्यानंतर वेगवेगळे चॉकलेट्स होते, थंड होतं, असे खूप सारे मी पदार्थ तिकडे मांडले होते. बेबी शॉवर झाल्यानंतर मग हे सर्व जे पदार्थ मांडले होते ते मी छोट्या पोरांना दिले आणि त्यांना स्वतःच्या हाताने आवडीच्या वस्तू घ्यायला सांगितल्या होत्या. आणि छोटी मुलं आपल्या आपल्या आवडीचं जे खाऊ घेत होती ते बघण्याची एक वेगळीच मजा चालू होती तिकडे. त्यानंतर बेबी शॉवरला जेवढे पण सर्वजण आले होते त्या सर्वांनी माझी ओटी भरली. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, बघा सगळं चेंज केलंय, तुऱ्यापासून सगळं चेंज केलं आता मध्ये. आता बघा विचार करा परत, परत सेम जागेवर पण असू शकतात. तुरे बघितले असतील ते पण बदलले पण असतील नाही पण. तुमची चॉईस कुठली होती आधी? चॉईस काय होती आधी सांगा. काय काय चॉईस चॉईस सांगा चॉईस. चॉईस काय होती? बेबी गर्ल पाहिजे आणि काय तिने मी बघितलं. बघू बघू. जागाने बदलाय, जागाने बदलाय. काढू का? बघितलंय म्हणजे काहीतरी चिटिंग केलंय. मी काय नाही केलंय. पहिला दुसरा बोलला, पहिला असेल ते पहिला बोलला असा काय सांगितलं आधी. हा ते काय बघितलंय. अरे नाही बघितलं, खरंच नाही बघितलं. दाखवतो. चलो
यो यार यार काहीतरी पाहिजे ना. ये ये दाबी बघा सांगितले का चिटिंग केली नाही. खाली बसू खाली फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. बेबी शॉरसाठी आम्ही जेंडर प्रेडिक्शन ट्री ही बनवली आहे आणि ह्याच्यात सगळ्यांनी त्यांचे वोट्स दिले आहेत. पण बेबीच्या मम्मी आणि डॅडूने काय वोट दिलं आहे ते बघा. तर आम्हाला गर्ल हवी आहे, तर त्यामुळे आम्ही गर्लचा वोट दिला. तर बघू काय होते ते. आणि अशी ही प्रेडिक्शन ट्री आहे.